नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. मी ज्योती सुरोसे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ताईंनो, बऱ्याच ताई मला पहिल्यापासून कमेंट करत होते की ताई ड्रेसचे क्लास घे. अगोदर आपण प्रिन्स कट ब्लाऊज, फोरटक्स ब्लाऊज, बरेच वेगवेगळ्या ब्लाऊजचे क्लास घेतलेले आहेत. अगोदरच्या व्हिडिओमध्ये एक नवीन ब्लाऊज निघला होता प्रिन्सेसची कटोरी, त्याचं सुद्धा आपण कटिंग स्टिचिंग क्लासमध्ये बघितलेलं होतं. आणि त्यानंतर बोटनेक ब्लाऊज, डीपनेक ब्लाऊज पण बघितले, प्रिन्सेस कट ब्लाऊज बघितले, 3 पीस बघितले, 2 पीस बघितले, सगळं काही बघितलं. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मस्त असा ड्रेसचं कटिंग आणि स्टिचिंग. तर आज आपण कटिंग करणार आहोत, पुढच्या व्हिडिओमध्ये स्टिचिंग करणार आहोत, आणि ते पण एकदम मस्त असा डिझायनर टॉप आपण शिवणार आहोत. तर बघा, इथं माझ्याकडे एक साडीचा कपडा आहे. हा 2 मीटर कपडा आहे ऑलरेडी. आता जे माझे पहिल्यापासून जे सबस्क्रायबर आहेत, जे व्हिडिओ बघतात, त्यांना माहितीच असेल की एक कॉटनची मस्त अशी साडी होती. तर त्या साडीमधला एक 1 पीस मी माझ्या मुलीसाठी शिवला होता. माझी मुलगी 10 वर्षाची आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. तर तिच्यासाठी पूर्ण मस्त असा घेरदार 1 पीस मी शिवला होता. पण त्यातला परत हे, आणि त्यानंतर एक छोटी मुलगी होती 1 वर्षाची, ती पण माझ्या भाचीचीच मुलगी होती. तिच्यासाठी सुद्धा छान अशी एक 1 पीस मी त्याच्यामध्ये शिवली होती. त्यातूनही एवढं सगळं शिवून सुद्धा हे 2 मीटर कपडा आणि प्लस हे 1 मीटर, म्हणजे भरपूर सारा कपडा इथं उरलेला आहे. कारण ब्लाऊज पीस सुद्धा सेम रनिंगमध्ये होता या साडीचा, आणि कॉटनची मस्त एम्ब्रॉयडरी डिझाईनमधली खूप मस्त अशी साडी होती. तर मग म्हटलं चला, आता ह्याचा आपण उरलेलाच कपडा आहे, तर मस्त असा डिझायनर कुर्ती शिवावी, जसं की टॉप, मग त्यावरती लेगिन्स वगैरे घालता येईल. आणि मस्त आज तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता जो टॉप शिवण्यासाठी आपण मापं कशी घ्यायची ते पण स्वतःच, तर ते सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये ह्याच्या अगोदर टाकलेला आहे. म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की मी माझी स्वतःच कशी मापं घेतलेली आहेत. जर नसेल बघितलं तर नक्की एकदा चॅनलवरती जाऊन बघा, किंवा त्याची लिंक मी या व्हिडिओ खाली देईन. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत याच टॉपचं आपण कटिंग. तर आता जास्त वेळ न करता तुम्ही व्हिडिओ बघतच आहात तर स्किप करू नका, अजिबात कुठे स्किप करू नका. व्हिडिओ कंटिन्यू बघा. आपण डायरेक्ट अस्तरवरती मापं टाकून अस्तरचं कटिंग करून मग ह्या टॉपचं कपड्याचं आपण कटिंग करणार आहोत. आणि मग सविस्तर मी तुम्हाला व्यवस्थित स्टेप बाय स्टेप सांगते, आणि अशा पद्धतीने मी कटिंग करते. तुम्ही सुद्धा बघा. चला व्हिडिओला सुरुवात करू. तर बघा, इथं मी कपडा, अस्तर, आपली मापाची वही, टेप, खडू, हे सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. कात्री वगैरे आता मी घेते. तर बघा, अगोदर आपण जे मापं घेतलेले होते ते कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेले होते. तर आता आपण ते डायरेक्ट माप अस्तरवरती टाकून मग अस्तरचं कटिंग, आणि नंतर मग मेन हे आपल्या कपड्याचं कटिंग करणार आहोत. इथं हे 2 मीटर कपडा आहे साडीतला उरलेला, आणि एका साईडकून आहे ना थोडंसं पदराचं छान असं डिझाईन आहे, ते आपण फ्रंटला घेणार आहोत आणि बॅकला प्लेन जाणार आहे. तर बघा, आता हे अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचे असतं. अस्तर इथं डबल फोल्ड आहे, आणि ते पण 4 फोल्डमध्ये आहे. आणि त्यानंतर मी परत डबल केले अशा पद्धतीने, म्हणजे सगळं 4 फोल्डमध्ये अस्तर आहे, आणि 2 मीटर अस्तर आहे. जशी आपण घडी येते अस्तर ती डायरेक्ट तशीच ठेवलेली आहे. 2 मीटर अस्तर आहेत. पण अगोदर आता काय करायचं, आपल्याला बाहीसाठी थोडंसं अस्तर वरतून काढायचं आहे. आता जिथं तुम्हाला मोठी बाही करायची असते, लॉंग बाही करायची असते, तिथं अस्तर थोडंसं जास्त घ्यायचं. पण इथं माझ्याकडनं थोडंसं अस्तर कमीच होतं माझ्याकडं, त्याच्यामुळं मग मी इथं थोडंसं अस्तर वरतून कट करते. कारण उंचीला थोडंसं अस्तर आतमधून टॉपच्या थोडं कमी बसवलं तरीही चालतं. अगोदर एक लेवलमध्ये कट करून घेते, आणि बघा अशा पद्धतीने. आणि आता वरतून आपल्याला मापं टाकायला सुरुवात करायची आहे. आता जेवढी उंची आहे तेवढी आपण अस्तरची नाही घ्यायची, आपल्याला कमी घ्यायची असते, कारण अस्तर आतमध्ये जायला पाहिजे. अजिबात मेन फॅब्रिकच्या बाहेर अस्तर आलं नाही पाहिजे. ठीक आहे. तर बघा, आता आपण सर्वात प्रथम आहे ना शोल्डर टाकूया. आता इथं कालच्या एका ताईने कमेंट केली होती की ताई तुम्ही शोल्डरचं मापच नाही घेतलं. तर आपण मापानुसार शोल्डरचा चार्टसुद्धा करू शकतो. 6.5-7 इंच तुम्ही इथं शोल्डर टाकू शकता. म्हणजे डबल फोल्ड केलेलं असतं, आपल्याला पूर्ण शोल्डर 14 इंचचं मिळून जातं. इथं 7 इंचचं शोल्डर टाकलं आहे. गळा रुंदी समोरची आणि मागची दोन्ही पण 2.5 इंच घ्यायची आहे. गळ्याची उंची मी इथं 5.5 इंच घेतलेली आहे. मुंडा इथं मी बघा, मुंडा पण 7 इंच घेतलेला आहे. छातीचा चौथा भाग 8.5 इंच प्लस 2 इंच शिलाई मार्जिन. ठीक आहे. अशा पद्धतीने मी ते टाकलेलं आहे. आता इथं काय करायचं, कोण्यापासून वरती 1 इंचाने यायचे आणि मागच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. ठीक आहे.
आता त्यानंतर काय करायचे, थोडंसं अजून थोडासा वरतून आकार देते मागच्या मुंड्याचा, कारण आपल्याला मागचा गळा बंद ठेवायचा आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर थोडंसं आतमध्ये येऊन नॉर्मल पाव इंच मी पुढच्या अर्धा इंच पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घेतला. आता बघा, पहिले आपल्याला काय करायची, कंबरची उंची काढायची, त्यानंतर सीटची उंची काढायची, त्यानंतर आपल्याला त्याचं घेर टाकायचे. अगोदर आता कंबरची उंची मी इथं टाकणार आहे. तर बघा, आता इथं मी कंबरची उंची इथं 14.5 टाकलेली आहे, म्हणजे जवळपास 15 टाकली शिलाई मार्जिन धरून तरी चालते. त्यानंतर कमरेचा चौथा भाग टाकला आहे मी 8 इंच आणि त्यानंतर 2 इंच शिलाई मार्जिन. तर त्यानंतर परत मी इथं त्यामध्ये मी लूज पण ठेवलेला आहे, कंबर एवढी 8 इंच म्हणजे नाही आहे, पण लूज ठेवलेले. त्यानंतर इथं वरतून शोल्डरपासून ते खालीपर्यंत आपण इथं कटची उंची घेणार आहोत. तर कटची उंची मी इथं 23 इंच घेतलेली आहे. त्यानंतर कटचा आपण घेराचा चौथा भाग टाकणार आहोत, म्हणजे सीटचा घेर. तर बघा, अशा पद्धतीने सीटचा घेर आपण टाकून घेतलेला आहे. 9.5 इंच प्लस 2 इंच शिलाई मार्जिन, किंवा तुम्ही कटला 1.5 इंचसुद्धा घेऊ शकता. तर बघा, अशा पद्धतीने आपण माप इथं टाकून घेतलेले आहेत. आता इथं पट्टीने सगळं व्यवस्थित ओढून घ्यायचं आहे, अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही. आता इथं व्यवस्थित अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित कटिंग करताना किंवा फिटिंग करताना सुद्धा आपल्याला हे मापावरती व्यवस्थित टाकता येतं. फिटिंग अशा पद्धतीने टाकलं तर हे तिन्ही पण पॉईंट आपण व्यवस्थित जुळून घेतले आणि खालचे सुद्धा कटला आपण अशा आकार देऊन घेतलेला आहे, एकदम सरळ रेषेमध्ये. ठीक आहे. आता हे आपले माप टाकून झालेले आहेत, पुढचे किंवा मागचे दोन्ही पण. आता आपण पहिले कट करून घेऊया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि मग तुम्हाला मी पुढे दाखवते. बॅकला आपल्याला टक्स द्यायचे आहेत. अगोदर आपण हे सगळं कटिंग करून घेऊया आणि मग नंतर बॅकलासुद्धा आपण कटिंग करून घेऊया. पण अगोदर तुम्हाला सविस्तर माप समजलीच असतील आशा करते, किंवा नसेल समजले तर प्लीज कमेंट करून नक्की विचारा. आता इथं आपण पहिले कट करून घेऊया. अगोदर आता वरतून मुंडा तर कटिंग होता, फक्त साईडने फिटिंग लेवलने मी इथं कट करून घेतले. आणि असे मेन पॉईंट आहे तिथं आपण इथं कट मारून घेऊया. जसं की कमरेचा आणि सीट घेरचा जो कट आहे तो कट मी मारून घेतला थोडे आपल्याला, कारण नंतर आपले दोन्ही पण पॉईंट जुळताना व्यवस्थित कटावर कट आले पाहिजे. आता इथं मी पुढचा भाग आहे ना, ते मागचा भाग आहे ना, ते आपण खाली ढकलून घेतला आणि पुढच्या भागाचा मुंड्याचा आकार देऊन घेतला, म्हणजे आकार कट करून घेतला. आता हे मागचा भाग आपल्याला प्लेन येतो, त्याच्यावरती फिटिंग वगैरे नसते, तर आपण फिटिंगवरच्या भागाकडूनच टाकतो त्यामुळे. तर बघा, आता इथं काय करायचं, आपल्याला बॅकचे जे टक्स असतात फिटिंगसाठी कमरेला, तर ते घ्यायचे. इथं वरतून आपल्याला 10.5 इंच खाली यायचं शोल्डरपासून. त्यानंतर तिथं थोडंसं मार्किंग करायचं, तिथून आपल्याला मध्येतून 4.5 इंच उंचीवर यायचे. परत तिथून आपल्याला खाली 8 इंचवरती यायचं आहे आणि अशा पद्धतीचे टक्स पॉईंट आपल्याला द्यायचं आहे. त्यानंतर हे असा फोल्ड करायचा आहे, एकावर एक छापा मारून घ्यायचा आहे इथं बघा अशा पद्धतीने. आणि त्यानंतर हे अशा पद्धतीने त्याला पण आकार देऊन घ्यायचा. हे दोन्ही पण टक्स आपल्याला मिळालेले आहेत. हे टक्स दिल्याने काय होतं, जे कमरेमध्ये लूज राहतं ते लूज राहत नाही, तर व्यवस्थित असा फिटिंगसाठी बसतो आपल्याला, जे काही टॉप आपण शिवणार आहोत तो. तर आता इथं मेन कपडा घेतलेला आहे मी, इथं डबल फोल्ड केला, परत फोल्ड केला, म्हणजे 4 फोल्डमध्ये केला आहे. बंद बाजू माझ्याकडं आहे, जी ओपन बाजू ती दुसरीकडे आहे. ठीक आहे. आता इथं वरची मी इथं कट करून घेणार आहे, कारण ते काठ वरती येत होती शोल्डरला, मग मी ते कट करून घेतले. आता जे काठ तुम्हाला तिथं तुम्ही जे छोटी भाई करायची असेल तर तिथं तुम्ही वरतून छोटी भाईसुद्धा करू शकता, तसं पण मापाचं ॲडजस्ट करता येतं. अगदी 2 मीटरमध्ये सुद्धा आपला ड्रेस अगदी छान पद्धतीने होतो. पण इथं माझ्याकडे होतं एक्स्ट्राचं कापड, मी त्याची भाई करणार आहे, लॉंग भाई. आणि इथं मी जे काही आहे ते पहिलं दोन्ही पण भाग इथं टाकून कट करून घेतले व्यवस्थित एकावर एक, आणि त्यानंतर छान असा आकार वगैरे देऊन घेतलेला आहे. आता इथं आपण प्रत्येक वेळेस अस्तरपेक्षा जास्त कटिंग करतो आपण मेन फॅब्रिकचं, कारण आपल्याला ते अस्तर आपल्याला व्यवस्थित जॉईंट करायचं असतं. आणि पूर्ण उंची तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी इथं मी इथं टाकून घेतलेली आहे. तर तुम्ही मापं घेताना बघितलंच, माझी 42 इंच उंची होती, तेवढी मी इथं मेन फॅब्रिकवर टाकलेली आहे. आणि अस्तर थोडंसं आपण आतमधून कमी ठेवलं तरी चालतं. त्यानंतर दोन्ही पण भाग वेगवेगळे सुट्टे करून ठेवून घेतले. आणि आता इथं साईडचं जे काही अस्तर उरलेलं आहे ना, ते अस्तर आपल्याला जॉईंट करून बाहीला वापरायचं आहे. पण आता ते जॉईंट करण्यामध्ये वेळ जाईल, त्यामुळं मी डायरेक्ट जे काही मेन फॅब्रिक
फॅब्रिक आहे माझ्याकडं दुसरं एक्स्ट्राचं, त्याच्यावरती मी डायरेक्ट बाहीचं मार्किंग करून बाही इथं कट करून घेते. आणि मेन अस्तर आहे ना, जे अस्तर लावायचे ते आपल्याला डायरेक्ट जॉईन करून नंतर अस्तर लावलं शिवता वेळेस तरी पण चालतं. तर मग आता इथं बाहीचं मी कटिंग करते बघा. आता इथं पूर्ण बाही मला इथं 18 इंच घ्यायची आहे लांबीला. तर मग मी इथं 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे शिलाई मार्जिन, किंवा पुढून इथं आता मी फिनिशिंग देणार नाही आहे कारण इथं काट वगैरे आहेत त्याच्यामुळे. आणि त्यानंतर वरतून आपल्याला अर्धा इंच घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने मी इथं उंची टाकली बाहीची, पहिलं फोल्ड करून घेतले 4 फोल्डमध्ये, आणि बंद बाजू माझ्याकडे, ओपन बाजू पुढे. आणि अशा पद्धतीने आता कट करून घेतलं. तिथून आपल्याला मुंडा खोली 3.5 इंच यायची आहे. आणि त्यानंतर मागचा आणि पुढच्या दोन्ही पण आकार आपल्याला द्यायचा आहे. आता इथं बघा, नेहमीप्रमाणे आपण ज्यावेळेस 10 इंचची बाही असते कोपऱ्यापर्यंत, त्यावेळेस आपण मुंडा खोली 3 इंच घेतो. पण 10 इंच 11 इंचच्या पुढं जी बाही असते त्याला आपण मुंडा खोली 3.5 इंच घेत असतो. हे लक्षात ठेवायचे बघा अशा पद्धतीने. आता इथं 3.5 इंच, थोडीशी पाव इंच जास्त झाली म्हणून मी व्यवस्थित आकार देऊन घेतला. आणि त्यानंतर आपल्याला हे बाहीचं कटिंग करून घ्यायचं आहे. अगोदर मुंड्याचं कटिंग करून घेतलं, त्यानंतर मागच्या मुंड्याचं घेतलं, त्यानंतर पुढच्या मुंड्याचं मध्येच कट मारून घेतला आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण व्यवस्थित कट मारून घ्यायचा, कारण बाहीचा आपल्याला पॉईंट सापडतो. त्या कटपासून आपण छान पद्धतीने पॉईंटवर आपली बाही डायरेक्ट कपड्याला जोडू शकतो, म्हणजे ड्रेसला आपल्याला जोडायला मदत होते. तर इथं त्यानंतर फिटिंग लेवलसुद्धा कटिंग केलं. तर बघू शकता तुम्ही बाहीचं कटिंग एकदम छान अशी परफेक्ट झालेलं आहे. आता इथं जे काही अस्तर आहे ते आपण इथं जॉईंट करून लावणार आहोत. तर अस्तरला जॉईंट असला तरी चालतो, कारण आतमधून दिसत नाही. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला इथं 2 फोल्डमध्ये इथं कट करून आपल्या इथं गळ्यासाठी पण कपडा लागणार आहे. ते थोडासा साडीतला उरलेला होता, ते आपण यूज करणार आहोत. त्यानंतर हे जे काही काट आहेत ते सुद्धा उरलेले आहेत, त्याचंसुद्धा आपण डिझाईनसाठी यूज करणार आहोत. तर तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघतालच, जे रोज रेग्युलर व्हिडिओ बघतात ते पण व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत जा, म्हणजे तुम्हाला कळेल. आता इथं ड्रेसचं कटिंगचं झालेलंच आहे, पण आपण आता इथं कॅनव्हसचं पण लगेचच कटिंग करून घेऊयात. आता इथं कॅनव्हस कशासाठी, तर आपल्याला गळा पलटी करण्यासाठी कॅनव्हस लागतो, किंवा पॅचवर्क डिझाईन करण्यासाठी सुद्धा कॅनव्हस लागतो. तर इथं मी कॅनव्हस घेतलेला आहे. इथं कॅनव्हस तुम्ही तुमच्या मापानुसार कमी जास्त करू शकता. इथं मी 2.5 इंच गळा रुंदी घेतलेली आहे आणि खाली 3.5 इंच घेतलेली आहे. आणि हे 4 फोल्डमध्ये व्यवस्थित फोल्ड करून घेतलं, म्हणजे मार्किंग करून घेतले, गोल आकार देऊन घेतलं बघा अशा पद्धतीने. आता हे मी मागच्या गळ्याचं कॅनव्हस कट करून घेत आहे. आणि गळ्याला नेहमी कॅनव्हस लावा, कारण गळ्याचं फिनिशिंग छान येतं ड्रेसचं, कारण कॅनव्हस लावलं तरच छान दिसतं. ज्यावेळेस आपण ब्लाऊज कसं पलटी करतो, फक्त डिझाईनलाच कॅनव्हस लावतो किंवा नाही लावत, असं केलं तरी ब्लाऊजला चालतं. पण ड्रेसला कॅनव्हस लावलं तर फिनिशिंग छान बसतं, ड्रेससुद्धा फिटिंगला बसायला छान मदत होते. तर मी इथं मागचा गळ्याचं लगेचच कटिंग करून घेतलेलं आहे. आता आपण पुढचं जे पॅचवर्क डिझाईन बनवणार आहोत त्याच्यासाठी सुद्धा इथं छान असं इथं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. आता इथं थोडासा लांबीचा मी जास्त घेतलेला आहे, 10-15 इंचचा कॅनव्हस घेतलेला आहे. त्यानंतर इथं गळा रुंदी मी 2.5 टाकलेली आहे आणि गळ्याची उंची मी इथं 5.5 टाकलेली आहे. त्यानंतर 2-2 इंच 1.5 इंच तुम्हाला काय पाहिजे तेवढं एक्स्ट्राचं जे मार्जिन घ्यायचं आहे ते पण इथं कॅनव्हसचं टाकून घेतलं अशा पद्धतीने. आणि त्यानंतर खालीसुद्धा मी इथं 1.5 इंचवरती अशी मार्किंग करीत जाणार आहे. आणि इथं मी इथं 8 इंच खाली लांबीला घेणार आहे अशा पद्धतीने. आणि इथं हे करून घेणार आहे बघा, असा बॉक्स करून घेतला आहे मी. आणि हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने. आणि हे गळा पण लगेचच मी इथं कट करून घेणार आहे. आता इथं थोडंसं मला वाटतं मार्जिन जास्तच झालेलं आहे, मी इथं थोडंसं कट करून घेते. तर बघा अशा पद्धतीने इथं खाली जितकं 1.5 इंच ठेवलं होतं तेवढंच 1.5 इंच मी वरती पण ठेवले. आणि अशा पद्धतीने आपल्याला 1.5 इंच तिथं 3 इंचची खालची पट्टी भेटली. आता तिथं आपण थोडंसं डिझाईन अँड पॅचवर्क करणार आहोत. तर पुढचा व्हिडिओ तुम्ही बघायला विसरू नका, कारण त्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण शिलाई दाखवणार आहोत. चला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण पुढचा व्हिडिओ लवकरच मिळेल.